सेवानिवृत्ती प्रसंगी आपल्या आयुष्याला आकार देणाऱ्या प्राथमिक शिक्षकांप्रती असणारी प्रत्येक विद्यार्थ्याची भावना मी प्रातिनिधिक स्वरूपात आपणासमोर मांडत आहे. आपल्या बालपणीची आपली मराठी शाळा, शाळेतील गमतीजमती आणि आईच्या मायेने शिकवणारे आपले गुरुजी. सर्वप्रथम कार्यक्रमास उपस्थित माझा वंदनीय गुरुजन वर्गास माझा प्रणाम. आज या प्रसंगी व्यक्त होताना हृदयात शब्दांनी गर्दी केली आहे, कारण आज मी बोलणार आहे माझ्या आयुष्यातल्या त्या आठवणींविषयी, ज्या केवळ माझ्याच नाहीत तर आपल्या सगळ्यांच्याच आहेत. बालपण, शाळा आणि गुरुजी. बालपण, त्या निरागसतेचं राज्य. त्या वयात मनाला भीतीसुद्धा असते आणि आकर्षणसुद्धा. शाळेच्या दारात उभं असताना हातात आईचा पदर घट्ट धरलेला होता. मनात विचारांची गर्दी. आता कोणतरी आपल्याला ओरडणार, आपल्याला काहीतरी विचारतील. आणि तेव्हा येतो तो मायेचा हात, पाटील गुरुजींचा हात. घाबरू नकोस ग, शाळा म्हणजे तुझं दुसरं घर आहे. त्या एका वाक्यानं आमच्या भीतीचा फुगा हवेत उडवून दिला. आणि त्याच क्षणी आमची शाळा ही माझी शाळा बनली. मायेचा, ममतेचा पाळणा. आमची शाळा, 4 भिंतींचं घर नाही. हो, आमची शाळा. ती 2 खोल्यांची, पण स्वप्नांच्याही पलीकडची. भिंतींवर सुविचार, अंगणात वडाचं झाड आणि हृदयात शिक्षकांची माया. त्या शाळेच्या दरवाजातून आत पडलं की भीती पळून जायची आणि खेळ, धमाल, शिकवण, मायेच्या गोष्टी सुरू व्हायच्या. शाळेच्या अंगणातले खेळ, फळ्यावर लिहिलेली गमती-जमती, कधी खोड्या तर कधी खरोखरचा अभ्यास. आणि सगळ्यावर पाटील गुरुजींच्या प्रेमाची व मायेची पाखर. मधल्या सुट्टीतलं सहभोजन. मधली सुट्टी म्हणजे उत्सवच असायचा. घरून आणलेल्या पोळ्या, भाकरी, एखादी गोड चटणी, सुकट, एखादं वरण, सगळं एकत्र आणि आम्ही सारे मिळून खायचो. गुरुजी आमच्याशीही बसून गप्पा मारायचे आणि हसत म्हणायचे, माणसं मोठी होतात पण मन मोठं असायला हवा. त्या खाण्यातून मिळालेल्या एकोप्याचं मोल आम्हाला आज कळतंय. गुरुजींच्या टपल्या ही त्यांच्या आम्हा विद्यार्थ्यांप्रती असणारी प्रेमाची निशाणी. होय, त्यांच्या टपल्या मिळणं हे आम्हाला गौरवाचं वाटायचं. डोकं चालव ग बाई, हे त्यांच्या ओठांवर असायचंच, पण डोळ्यात कधीच राग नव्हता. त्या टपल्या म्हणजे शिस्तीचं, मायेचं आणि प्रेमाचं मिश्रण होतं. कधी गालावर तर कधी पाठीवर. आजही वाटतं, आईच्या हातचं खमंग पोषण मिळालं आणि गुरुजींच्या टपल्यांनी आयुष्य घडवलं. पावसाळ्यातली मजा, गुरुजींनी शिकवलेले धडे. पावसात भिजणं, चिखलात लोळणं, शाळेच्या अंगणात नंगे पायांनी धावणं. तेव्हा वाटायचं आता शिक्षा होणार, पण गुरुजी मात्र हसत म्हणायचे, बघा पाऊस कसा त्याचं मन मोकळं करतो, तसंच आयुष्य जगा. पण चिखल झाला तर स्वतःला धुवा, दुसरं कोणी नाही धुणार. त्या वाक्याने आम्हाला शिकवलं, खोड्या करा त्याही मोकळेपणाने करा, पण जबाबदारीची जाणीव ठेवा. स्नेहसंमेलन, आत्मविश्वासाचा पहिला धडा. मंचावर उभं राहायची भीती, पण गुरुजींच्या एका वाक्यानं ती भीती पळून जायची. मी इथेच आहे ग, घाबरू नकोस. त्या वाक्यानं मंचावर जायला मिळालं. आणि आज जे बोलण्याचं बळ आहे ते गुरुजींच्या त्या विश्वासात आहे. परीक्षा आणि गुरुजींचा दृष्टिकोन. परीक्षा म्हटलं की मुलं घाबरतात, पण आमच्या शाळेत ती उत्सवासारखी असायची. गुरुजी म्हणायचे, गुणांचं मोल असतं, पण त्याहून मोठं असतं मनाचं मोल. त्या शब्दांनी आम्हाला गुणांची हाव शिकवली नाही, तर मेहनतीची गोडी शिकवली. मेहनतीचा मान आणि गुरुजींचं आचरण. श्रमदान असो, गावातील स्वच्छता मोहीम असो, गुरुजी आम्हाला नेहमी म्हणायचे, हातात काम आणि मनात प्रेम असलं की माणूस मोठा होतो. आम्हीही त्यांच्याबरोबर झाडू घेतला, रस्ते झाडले आणि आजही त्या प्रसंगांनी जीवनात शिस्त आणि समाजभिमान दिला. एक हसवा-हसवी आठवण. एकदा वर्गात गुरुजींच्या खुर्चीत फुगा ठेवला. ते बसले आणि पाप, सगळा वर्ग दचकला. पण गुरुजी इतकं हसले
की सगळा वर्गही हसला. चांगल्या खोड्या माफ, पण वाईट खोड्याला शिक्षा. तेवढ्याच सहजपणे त्यांनी आम्हाला जीवनाचं तत्वज्ञान शिकवलं. आजारी असताना गुरुजींची माया. मला जरा ताप आलं होतं. मी शाळेत आले. गुरुजींनी कपाळावर हात ठेवला. तुझी आई नाही का ओळखणार? मग मी कसं नाही ओळखणार? त्या शब्दांनी पाणावलेले डोळे आजही आठवतात. सेवानिवृत्तीचा दिवस, हृदयाला भिडलेला क्षण. तो दिवस मन सुन्न होते. गुरुजींच्या निरोपाच्या भाषणात एकच वाक्य, मी चाललोय, पण माझं प्रेम आणि आशीर्वाद कायम राहील. त्या दिवशी साऱ्या डोळ्यांतून शब्द निघाले, पण ओठांवर नाही. गुरुजींच्या आशीर्वादातलं ते मौलिक शब्द. आज शहरात असतानाही, मोठ्या हुद्द्यावर असतानाही, जेव्हा एखादा कठीण प्रसंग येतो तेव्हा आठवतात, मी इथेच आहे ग, घाबरू नकोस. गुरुजींचं ते वाक्य, आणि आयुष्य पुन्हा नव्याने उभं राहतं. शिवाजी पाटील गुरुजी सेवानिवृत्त होत आहात. शब्द सापडत नाहीत. डोळ्यात आसवांचीच गर्दी झालीय. कारणाने एक दिवस उजाडलाय ज्याची कल्पनाही मनाला कधी सोसली नव्हती. आमचे शिवाजी पाटील गुरुजी आज शाळेला निरोप देत आहेत. ज्यांच्या पहिल्याच ओळखीने मनाला एक मायेचा हात लाभला, ज्यांच्या पहिल्याच शिकवणीत अक्षर ओळखीपासून आयुष्य घडवण्याचा मंत्र सापडला. ते फक्त गुरु नव्हतेच, ते होते वडिलांच्या काळजीसारखे, आईच्या मायेच्या सावलीसारखे आणि मित्राच्या विश्वासासारखे. शाळेच्या दारात उभं राहताना आपल्याला जगात काहीतरी करू शकतो असं वाटायला लावलं त्यांनी. आणि प्रत्येक चुकीला, प्रत्येक घसरणीला हात द्यायचा त्यांचा सवयीचा स्पर्श. कधी रागावले, कधी प्रेमळ हसले, पण प्रत्येक वेळी त्यांच्या डोळ्यातून आपल्यासाठीचं मायेचं झरे वाहत राहिलं. आणि आज तो हात शेवटचा शाळेच्या दारातून आपल्या नजरेसमोरून निघतो आहे. गुरुजी, तुम्ही फक्त शाळेच्या भिंतींपर्यंत नव्हता, तुम्ही होता आमच्या हृदयाच्या कडेलोटापर्यंत. तुमचं शिकवणं हे आमचं आयुष्य होतं आणि आजही कायम राहील. आज निरोप देतोय, डोळ्यात पाणी, ओठांवर थरथर आणि हृदयात एकच शब्द, गुरुजी, तुम्ही कधीच दूर जाणार नाहीत. कारण आमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमचं नाव, तुमचं प्रेम आमच्या सोबत असेल. शाळा सुटते, गुरुजी सेवानिवृत्त होतात. वर्ष सरतात, वय वाढतं, पण माणूस म्हणून उभं राहताना मनात एकच भावना, पाटील गुरुजी, तुमचं ऋण, तुमचं प्रेम, तुमचं माणूसपण हे माझं संपूर्ण आयुष्य व्यापून आहे. तुमचे आशीर्वाद माझं शिरसावंदे आहे आणि राहील. शिवाजी पाटील गुरुजींना मनःपूर्वक वंदन आणि अंतःकरणातून प्रेमाचा निरोप. धन्यवाद, तुमचे आज्ञाधारक विद्यार्थी.